कापूस सोयाबीन बियाण्यांची ब्लॅक मार्केटमध्ये विक्री होतीये आणि यामध्ये मंत्र्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय। मराठवाड्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारी आलेल्या आहेत असंही त्यांनी म्हटलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हा गंभीर आरोप केलेला आहे। सध्या कापूस सोयाबीन बियाण्यांची ब्लॅक मार्केटमध्ये विक्री होतीये आणि यामध्ये मंत्र्यांचा सहभाग आहे असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय आणि मराठवाड्यामध्ये अशा शेतकऱ्यांच्या अनेक लेखी तक्रारी आलेल्या आहेत असं नाना पटोले यांनी म्हटलंय। कापसाचं सोयाबीनचं बियाणं हे ब्लॅक मार्केटिंग मध्ये विकलं जाते आहे आणि त्याला सरकारच्याच मंत्र्यांचा इन्व्हॉल्व आहे अशा पद्धतीच्या काल लेखी तक्रारी आमच्याकडे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात, जालना जिल्ह्यात, संभाजीनगरमध्ये अनेक जिल्ह्यामध्ये माझ्याकडे आल्यात आणि अकोला जिल्ह्यामध्ये भर उन्हामध्ये एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की उन्हात बाहेर कोणी निघू नये आणि एकीकडे बियाणाचं वाटप चालू केलं आणि उन्हात शेतकऱ्यांना उभं व्हावं लागलं आणि त्याच्यात त्याला दुकान बंद करावं लागलं। बियाचा तुटवडा, त्याच्यामध्ये ब्लॅक मार्केटिंग। आता शेतकऱ्यांनी जगावं कसं हाही एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे।